नमस्कार. या ठिकाणी आपल्याला रयत शिक्षण संस्था सातारा सहसचिव साहेबांनी एक परिपत्रक जारी केलेलं आहे. त्यामध्ये विद्यार्थी ऑनलाईन उपस्थिती भरणे अनिवार्य आहे आणि हे परिपत्रक शासनाने देखील या प्रकारचं परिपत्रक सादर केलेलं होतं यापूर्वी. या ठिकाणी प्रत्येकाने पॅटचे मार्क ज्या ठिकाणी आपण भरतो ते ॲप स्विफ्ट चार्ट वापरायचं आहे. त्यामध्ये कशा पद्धतीने उपस्थिती भरायची आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. बघा, स्मार्ट उपस्थिती महाराष्ट्र म्हणून एक टॅब जो आहे छोटा तो ओपन झालेला आहे. तो सर्च करायचा. जर नसेल आपल्या टॅबमध्ये दिसत तर सर्च केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येईल. यामध्ये बघा तुम्हाला दिसतं आहे उपस्थितीबाबत. या ठिकाणी आपला शालार्थ ID जो आहे तो वापरावा लागणार आहे. या ठिकाणी सुरुवातीला आपल्या शाळेचा डिजिटल म्हणजे UDIS स्कूल कोड जो आहे तो आपल्याला विचारलेला आहे, तो मी टाकतो या ठिकाणी. त्यानंतर शाळेचं नाव येतं, ते नाव कन्फर्म असल्याची बघून घ्यावं आणि कन्फर्म करावं. त्यानंतर आपला टीचर कोड म्हणजे शालार्थ ID या ठिकाणी टाकायचा आहे, जो की या ठिकाणी मी माझा शालार्थ ID टाकत आहे. शालार्थ ID टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे नाव दिसेल पूर्ण आणि त्या नावाची खात्री करून केल्यानंतर तुम्ही गो ॲरोवरती या ठिकाणी क्लिक करायचं. बघा, या ठिकाणी मी शालार्थ ID टाकलेला आहे, माझं नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि येस वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा टेक अ स्टुडंट अटेंडन्स म्हणून टॅब आलेला आहे. त्याच्यावर क्लिक करतो. तुम्हाला कोणत्या क्लासची घ्यायची आहे, मी 5वी घेतो आणि 5वी ब हा वर्ग मी या ठिकाणी निवडलेला आहे. या ठिकाणी बघा कंटिन्यू ऑप्शन येतो, पुढे कंटिन्यू ऑप्शन करायचं आणि ते केल्यानंतर विद्यार्थ्यांचे नावं जे आहेत ती नावे आपल्याला या ठिकाणी दिसतील. ते नावे दिसल्यानंतर त्या नावांची खात्री करून घ्यायची आहे. बघूया, या ठिकाणी बघा नावे आलेली आहेत आणि जो विद्यार्थी उपस्थित असेल तर त्याच्यावरती प्रेझेंट वरती क्लिक करायचं आहे. ही दिवसभरातून 10 ते 4 या वेळात दुपार शिफ्टचे शाळा असेल तर आपण विद्यार्थी उपस्थिती नोंदवू शकतो. लक्षात घ्या, प्रत्येकाने ही उपस्थिती नोंदवणे अनिवार्य आहे, कारण ज्यावेळेस संच मान्यतेसाठी शासकीय पथक ज्यावेळेस आपल्या शाळेत येईल त्यावेळेस तेही उपस्थितीचा देखील प्रिंटआउट जी आहे ती त्यांना आवश्यक आहे आणि ही उपस्थिती जर आपण वेळेच नोंदवलेली असेल तरच ती आपल्याला प्रिंटआउट देता येणार आहे.